सर्वांना मी जान्हवी पंचपोर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण केमिकल इक्विलिब्रियम या सिरीज मध्ये व्हिडिओज करतो आहोत. पहिला व्हिडिओ आपण कन्सेप्ट ऑफ केमिकल इक्विलिब्रियम बघितला. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण केपी किंवा केसी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कसा काढायचा ते बघितलं. त्यानंतर आपण केपी आणि केसीचे रिलेशन तो एक व्हिडिओ बघितला. अँड लास्ट वन वी हॅव सीन प्रॉपर्टीज ऑफ केपी अँड केसी. Okay, this third video is very important. You can say it is heart of chemical equilibrium. म्हणजे तो पार्ट जर का तुम्ही केला तर तुम्हाला इव्हन मी हेही सांगेल की हा व्हिडिओ बघायची सुद्धा गरज नाही, एवढा तो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पण हा बघा तुम्ही. सो द पॉइंट वी आर गोइंग टू सी टुडे इज ऍप्लिकेशन्स ऑफ केमिकल इक्विलिब्रियम. ओके, अँड वी आर गोइंग टू सी ओनली वन ऍप्लिकेशन, रिएक्शन कोशंट. ठीक आहे, सो रिएक्शन कोशंट म्हणजे काय, केमिकल इक्विलिब्रियम ते दोन्ही बघायचंय. सो रिएक्शन कोशंट is called as QC. Reaction quotient is called as QC. ठीक आहे, सो QC म्हणजे काय. ओके, सो एनी रिएक्शन सपोज AA प्लस BB इन इक्विलिब्रियम विथ CC प्लस DD, कोणती तरी इक्वेशन चालली. सो व्हॉट हॅपन्स ऍट T इज इक्वल टू 0. ओके, आपण एक काम करूया, पहिलंच इक्वेशन आहे. सो आपण हे जरा स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशिएंट 1 1 ठेवूयात. ओके, so at T is equal to 0, what we can say, there is concentration of A and B. Suppose this is X moles and this is Y moles. At that time C and D is 0. Okay, as time passes, suppose C is some any time. Any time म्हणजे काय, 1 तास 2 तास काहीतरी झाले आणि त्या रिएक्शनचा काहीतरी वेळ झाला. सो थोड्या वेळानंतर काय दिसणार आहे आपल्याला, AB चं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, CD चं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. बरोबर. सो X and Y they will decrease. Suppose X decrease by A moles, Y will also decrease by the same mole, A moles. हे जेवढं कमी झालंय तेवढा तुमचा C आणि D तयार होणार. कळाले, दिस इज ॲट एनी टाइम. ओके, म्हणजे काय झालं, थोडक्यात आपली रिएक्शन चालू आहे. सपोज दिस इज अवर टाइम. ओके, पहिल्यांदा 0 टाइम होतं. ओके, हळूहळू रिएक्शन सुरू झाली ना, आपण ह्या कुठल्या तरी टाइमला रिडिंग घेतलं. ओके, नंतर रिएक्शन प्रोग्रेस होत गेली, रिएक्शन पुढं चालली, म्हणजे कोणती, फॉरवर्ड रिएक्शन चालू. फॉरवर्ड रिएक्शन चालू म्हणजे काय होणार आहे, हे जे X मायनस आहे Y मायनस आहे व्हॉट एव्हर द रिडिंग, त्याचं सुद्धा आन्सर अजून कमी होणार आणि हे रिडिंग अजून वाढणार. ओके, अँड फायनली वी रीच टू द टाइम विच इज इक्वल टू इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे अशा टाइम पाशी आपण येणार आहे की जिथं आपलं AB आणि CDचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहणार आहे. बघा, आपण ग्राफ काढला होता केमिकल इक्विलिब्रियमच्या वेळेस. सपोज दिस इज टाइम वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. So this is concentration of reactant, concentration of product at time is equal to 0. So T is equal to 0, reactant have some concentration, product have 0 concentration. जसा टाइम पुढे जाईल तसं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं. बरोबर. एका मोमेंटला काय होतं, हे कॉन्सन्ट्रेशन दोन्ही इक्वल म्हणण्यापेक्षा काय होणार आहे, नो चेंज. म्हणजे त्यांचं जे काय Y ऍक्सिस वरचं रिडिंग आहे ते काय आहे, कॉन्स्टंट. So when this reading comes constant, this time is called as equilibrium. बरोबर की नाही, या टाइमला आपण इक्विलिब्रियम म्हणतो. पण याच्या आधीच्या वेळेस काय होतंय, रिएक्टंट कमी होत चाललंय, प्रॉडक्ट वाढत चाललंय, हे चालूच आहे. बरोबर की नाही, बिफोर रिचिंग टू द इक्विलिब्रियम. तर हे चालू आहे, लक्षात येते. सो थोडक्यात काय, या दोन्हीच्या मध्ये इथल्या कुठल्या पण टाइम, लाईक हा 0 into 5 आहे, सपोज 5 आवर्स असेल तर 2 आवर 3 आवर या कोणत्याही टाइमला रिडिंग घेतलं, तर आपण काय म्हणणार इथं, एनी. कळलं. तसंच T इज इक्वल टू इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे कोणता, हा वाला आहे. ओके, सो दिस X अँड Y विल डिक्रीज मच बेटर. सो X विल बी X मायनस सपोज B, म्हणजे A पासून तो B पर्यंत कमी आला, Y मायनस B अँड दिस इज B. ओके, इक्विलिब्रियम मिळाला म्हणजे काय, आता हे कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार नाही, दिट विल रिमेन कॉन्स्टंट फॉर एव्हर. बरोबर ना, X मायनस B, Y मायनस B, दिस B अँड B, दिस कॉन्सन्ट्रेशन विल रिमेन कॉन्स्टंट. बरोबर की नाही. ओके, सो बघा, सपोज मी टाइम इज इक्वल टू एनी टाइम, यावेळेस समजा आपण हा रेशो काढला, जसं आपण केसीचा रेशो काढतो तसं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट. सो इट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B. ओके, बरोबर, फॉर्म्युला तोच आहे. सो फॉर्म्युलावरनं आन्सर काय येणार बघा, फॉर दिस एनी टाइम, फॉर दिस टाइम आन्सर काय येणार आहे तुमचं, A इंटू A डिवायडेड बाय X मायनस A Y मायनस A. बरोबर का. ओके,
Same way, when you take at equilibrium, it is B into B upon x minus B, y minus B. बरोबर. सो फॉर्म्युला सेम राहिलाय, कॉन्सेप्ट वाईज सेम आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ठीक आहे. जर आपण पहिलं बघूया, याच्या आधी आपण इथं ए बी सी डी तिथं छोटे कोइफिशियंट लिहिले होते, ते असतील तर काय करणार आहे, त्या पर्टिक्युलर प्रपोर्शनने आपण मल्टिप्लाय, स्क्वेअर काय असेल ते करणार. ठीक आहे. सो दीज आर द टू थिंग्स. परत एकदा बघा, फॉर्म्युला काय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, बट दिस इज ॲट एनी टाइम अँड दिस इज ॲट टाइम इज इक्वल टू इक्विलिब्रियम. So this any time is called as QC and time is equal to equilibrium. ह्याला काय म्हणतो आपण, KC. कळलं? ओके. चलो, सो लेट अस मेक दिस डेफिनेशन ऑफ QC. QC ला काय म्हणायचं, रिएक्शन कोशंट. रिएक्शन कोशंट. What is reaction quotient? It is nothing but the ratio of concentration of product to the concentration of reactant. Okay, to the power, म्हणजे जी काय त्यांची पॉवर असेल ते इथे आपण स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशिएंट येते, तर at any time. So this is definition of QC. What is KC? KC म्हणजे आपण काय म्हणतो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची डेफिनेशन काय, अगेन इट इज रेशो ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऍट टी इज इक्वल टू इक्विलिब्रियम. एक्झॅक्टली इक्विलिब्रियम आल्यानंतरचे कॉन्सन्ट्रेशनचे रिडिंग घेतले तर त्याला काय म्हणायचं, केसी. आणि जर का कधी पण घेतलं तर त्याला काय म्हणायचं, क्यूसी. कळलं? दोन्ही मधला डिफरन्स कळला? ओके, एक काम करा, ह्या डेफिनेशनचा स्क्रीनशॉट करा. दिस इज नॉट ऍक्च्युअली वर्ड डेफिनेशन. तुम्ही जर का आपलं एनसीईआरटी बुक किंवा कुठल्याही बुक मध्ये तुम्ही डेफिनेशन बघितले तर डेफिनेशन काय, इट इज द रेशो ऑफ रेशो ऑफ ऍक्टिव्ह मासेस ऑफ द प्रॉडक्ट टू द रेस टू द पॉवर ऑफ देअर स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशिएंट टू द रेशो ऑफ ऍक्टिव्ह मासेस ऑफ रिएक्टंट टू द पॉवर ऑफ इट्स स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशिएंट ऍट एनी टाइम इज कॉल्ड एज क्यूसी. ठीक आहे, एवढं मोठं काही करू नका. हे कळालं ना, बस झालं. ओके, डन. चलो, सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. क्यूसी कसा काढला, केसी कसा काढला. ओके, चला आता पुढे जाऊया की क्यूसी केसी काढलाय त्याचं करायचं काय. अगेन दिस इज नथिंग बट ऍप्लिकेशन ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, केसी व्हॅल्यू इज ऑलरेडी देअर. म्हणजे तुम्हाला आठवत असेल आपण प्रॉपर्टीजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की केसी व्हॅल्यू इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू, इट विल नेव्हर चेंज. ओके, 2-3 गोष्टी म्हणजे टेम्परेचर, स्टॉइशियोमेट्रिक कोएफिशिएंट बदलले तर बदलणार, अदरवाइज केसी व्हॅल्यू फॉर पर्टिक्युलर रिएक्शन विल रिमेन ऑलवेज कॉन्स्टंट. बरोबर. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त करा, व्हॉल्यूम कमी जास्त करा, इट विल नेव्हर चेंज. केसी व्हॅल्यू डज नॉट चेंज. ठीक आहे, बट क्यूसी वी आर टेकिंग ॲट डिफरंट टाइम्स. तर टाइम बदलला की ह्या व्हॅल्यूज बदलणार, क्यूसी बदलणार. बरोबर. सो वी हॅव सम न्यूमरिकल व्हॅल्यू फॉर क्यूसी ऍज वेल एज केसी. केसीची व्हॅल्यू काहीतरी तुम्हाला ऑलरेडी दिलेली असणार, म्हणजे ती आधीच कोणीतरी काढलेली असणार. आणि क्यूसी ऍट एनी टाइम म्हणजे 5 मिनिटानंतर 10 मिनिटानंतर काहीतरी रिडिंग आलंय ते तुम्ही लिहिलं असेल. आणि क्यूसी ची व्हॅल्यू काहीतरी नंबर आपल्याला मिळणार. बरोबर. सो व्हॉट आर द पॉइंट्स और काय काय असू शकतं बघा. क्यूसी कॅन बी ग्रेटर दॅन केसी, क्यूसी कॅन बी लेस दॅन केसी और क्यूसी कॅन बी इक्वल टू केसी. 3च गोष्टी आहेत ना, जे 2 नंबर असणार आहेत त्या दोघांचे जे आन्सर येतील, एकतर एक छोटा असेल दुसरा मोठा असेल, नाहीतर पहिला मोठा असेल दुसरा छोटा असेल, नाहीतर दोन्ही इक्वल असतील. कळलं? चला आता बघूयात आपण ह्या तिघांचा संबंध काय. क्यूसी ग्रेटर दॅन केसी म्हणजे बघा, क्यूसी मोठा आला, केसी छोटा आला. क्यूसीचा नंबर मोठा म्हणजे कोण मोठं झालं, हा न्यूमरेटर मोठा. बरोबर की नाही. न्यूमरेटर मोठा आहे, न्यूमरेटरला कोण आहे, प्रॉडक्ट. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट जास्त आहे ऍज कम्पेअर टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. हे जर का कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर रिएक्शन लेफ्टला जाईल, लेफ्टला म्हणजे रिएक्टंट साईडला जाईल का राईटला येईल, हे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. परत बघा, क्यूसी ग्रेटर दॅन केसी म्हणजे आपला हा न्यूमरेटर, ही व्हॅल्यू मोठी आहे. सो प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन इज मोर, सो नाव रिएक्शन विल मूव्ह टू रिएक्टंट साइड. आपला इक्विलिब्रियम कुठं जाणार आहे, LHS ला. सो इक्विलिब्रियम will shift to LHS. Okay, it is nothing but reactant side. Reactant side, in other words, we can say it is backward reaction.
ओके, बॅकवर्ड रिॲक्शन विल गो ऑन. म्हणजे हे जे काही टायमिंग आहे, सपोज आपण 5 मिनिट 10 मिनिट नंतर रिडिंग घेतला आणि आपल्याला क्यूसी मोठा मिळाला, तर त्याच्यानंतर रिॲक्शन मागे जायला लागणार आहे, आपलं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागेल. कळालं? सेम वे क्यूसी लेस दॅन केसी. क्यूसी ची व्हॅल्यू केसी पेक्षा छोटी आली, याचं मिनिंग काय? तर याचा डिनॉमिनेटर मोठा झाला. डिनॉमिनेटर मोठा म्हणजे कोण वाढलं? रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. इफ रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन इज मोर, काय होणार आहे? रिॲक्शन विल गो इन फॉरवर्ड डायरेक्शन. So, if QC is less than KC, equilibrium will shift to left hand side, right hand side. It is nothing but it will go to product side. Okay, and it is nothing but it is forward reaction. बरोबर आहे? चलो, लास्ट अँड द सिम्पलेस्ट पॉइंट. क्यूसी इज इक्वल टू केसी. म्हणजे हे कॉन्सन्ट्रेशन आणि हे कॉन्सन्ट्रेशन सेम झालं, हे कॉन्सन्ट्रेशन आणि हे कॉन्सन्ट्रेशन सेम झालं. कळालं? जर का क्यूसी आणि केसी सेम सेम आले, याचं मिनिंग काय होतं? क्यूसी आणि केसी सेम सेम आले, याचं मिनिंग काय होतं? हे कॉन्सन्ट्रेशन आता बदलणार नाही, कारण की केसीचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहते. सो क्यूसीचं पण बदलणार नाही. और यू कॅन से फॉरवर्ड आणि बॅकवर्ड दोन्ही रिॲक्शन चालू आहे. कळालं? सो क्यूसी when it is equal to kc, it is nothing but equilibrium. Reaction is at equilibrium. So there is no LHS or RHS, no forward, no backward. Reaction is going to and fro, continuous चालू आहे. At this point what you can say, rate of forward reaction is equal to rate of backward reaction. कळालं? सोपं आहे ना? ओके, चलो. सो हा पॉइंट लिहून घ्या. क्यूसी ग्रेटर दॅन केसी, क्यूसी लेस दॅन केसी, क्यूसी इज इक्वल टू केसी. मग आपण पुढे जाऊया. डन. चलो, नाव लेट अस सी अ न्यूमरिकल ऑन दिस. चला, आपण एक न्यूमरिकल सॉल्व्ह करूया. सो क्वेश्चन काय बघा. केसी फॉर दिस इक्विलिब्रियम 2 times CO2 plus CO plus O2 is 6.4 into 10 raised to minus 7. Okay, Kc value is already given. At some time, okay, कुठल्या तरी एका वेळेस काय झालंय, ही तीन कॉन्सन्ट्रेशन CO2 is 5.3, CO is 3.6, O2 is 2.4 into 10 raised to whatever this factor. And what is the question? Predict whether the reaction will take place to the right or left hand side. म्हणजे रिएक्शन फॉरवर्ड जाणार का बॅकवर्ड जाणार. ठीक आहे, कसं काढायचं बघा. फर्स्ट कॅल्क्युलेट क्यूसी. क्यूसी कसं काढायचं? क्यूसी इज नथिंग बट फॉर्म्युला सेम केसीचाच, फक्त कॉन्सन्ट्रेशन ऍट एनी टाइम. सो CO स्क्वेअर इंटू O2 डिव्हायडेड बाय CO2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, CO किती दिलं आपल्याला? 3.6 इंटू 10 raised to minus 4 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू O2 कितना है? 2.4 into 10 raised to minus 3 divided by CO2 किती आहे? 5.3 into 10 raised to minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, चलो. सो याचा काहीतरी आन्सर येईल, बरोबर ना? अँड दॅट आन्सर विल डिसाइड वेदर द रिएक्शन इज ऑन फॉरवर्ड और बॅकवर्ड. ओके, चला पटकन कॅल्क्युलेट करा आन्सर. ओके, चला, माझ्या ते आन्सर तुम्ही काढले. यू आर व्हेरी मच फास्ट. The answer is, काढले आन्सर? चला बघा. The answer is 1.11 into 10 raised to minus 7. So this is answer for QC and this is KC. चला कंपेअर करा दोन व्हॅल्यूज KC आणि QC. Which one is smaller, better, larger? So here QC, KC. What are these values? आ कुठं करायचा? आ म्हणजे ग्रेटर दॅन. सो 10 raised to minus 7 तर सेम आहे, इथं 6 आहे, इथं 1 आहे. सो क्यूसी इज लेस दॅन केसी. आ कुठं केला? केसी कडे. केसी मोठा आला म्हणजे रिएक्शन कुठं जाणार आहे? ऑन RHS. फॉरवर्ड रिएक्शन प्रिफर्ड. कळलं? कसं सॉल्व्ह केलं? ओके, चला आता अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. म्हणजे आपली सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज द क्वेश्चन? A reaction S8 gas equilibrium with 4 times S2 gas is carried out by taking 2 mole of S8 and 0.2 mole of S2. ओके, आधी याचं मिनिंग बघा. एक कंटेनर घेतला, त्याच्यामध्ये S8 2 मोल्स घेतला आणि S2 0.2 मोल घेतला. कळालं? कॉन्सन्ट्रेशन यू कॅन से इट इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, किंवा ते दोन्ही एकदम घेतले. रिएक्टंट पण घेतला, प्रॉडक्ट पण घेतला.
ठीक आहे, ते घेतल्यानंतर रिॲक्शन एसएच चा एस टू होईल का एस टू चा एसएट होईल ते आपल्याला काढायचंय. बघा काय दिलंय, केसी दिलेलं आहे अँड दीज आर द ऑप्शन्स. रिॲक्शन कोशंट इज दिस मच, इट विल प्रोसीड इन फॉरवर्ड और इट विल प्रोसीड इन बॅकवर्ड. लक्षात आलं? चलो, सो कसं करायचं परत एकदा बघा. पहिल्यांदा क्वेश्चन मधनं कळलं पाहिजे की कोशंट काढायचंय. सो आपण हे दोन्ही घेतलंय. आता असा म्हणजे थोडक्यात क्वेश्चन काय की एसएचचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल का एस टू चं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, फॉरवर्ड जाणार का बॅकवर्ड जाणार. ठीक आहे, चला बघा. सो द इक्वेशन इज S8 gas giving 4 times S2. बरोबर. सो Kc will be equal to S2 raised to 4 divided by S8. So what are the concentration? S2 is 0.2 raised to 4 upon S8 will be 2. Okay. So 0.2 raised to 4. How to write down? 2 into 10 raised to minus 1 raised to 4 upon 2. So 1 2 गेला, राहिले 3. 2 into 2 into 2, 8. 8 into 10 raised to 4. 10 raised to minus 4. So this is value for reaction code. बरं, हा KC आलाय का? नाही. This is your QC. बरोबर. So QC value is 8 into 10 raised to minus 4. कळलं? चला, सो आपला आन्सर आले. व्हेरी गुड. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट वन, केसी इज गिवन 6 into 10 raised to minus 6 and QC is 8 into 10 raised to minus 4. सो दोन्ही नंबर्स बघून काय कळतंय बघा. आता 10 to the power बदललाय. सो विच नंबर इज लार्जर? 8 नंबर म्हणू नका, 10 to the power बघून सांगायचं. सो व्हॉट यू कॅन से, केसी QC. आता आ कुणाकडे करायचा? दिस नंबर इज लार्जर. जर का QC लार्ज झाला तर रिएक्शन फॉरवर्ड जाणार का बॅकवर्ड जाणार? येस, इट विल गो टू बॅकवर्ड. सो दिस 2 ऑप्शन्स आर करेक्ट. कळालं कसं सॉल्व्ह केलं? ओके, एक पॉइंट सांगते तुम्हाला की रिएक्शन कोशंट वरती क्वेश्चन आलाय का नाही हेच पहिल्यांदा कळत नाही. ठीक आहे, अजून एक टाईपचा क्वेश्चन सांगते की तुम्हाला काय येतं क्वेश्चन की ऍट सर्टन टाइम 1 2 3 4 लाईक A plus B gives C plus D. तर ABCD च्या कॉन्सन्ट्रेशन देतात आणि विचारतात क्या केसी फॉर दिस रिएक्शन इज दिस मच. आता पुढं काय होणार? ओके, 4 ऑप्शन काय असतात? AB चं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, नाहीतर CD चं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, किंवा तिसरा ऑप्शन काय AB किंवा CD कोणाचंच कॉन्सन्ट्रेशन वाढणार नाही. कळलं? कॉन्सन्ट्रेशन विल इन्क्रीज, प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन वाढेल कमी होईल, किंवा ऑप्शन काय फॉरवर्ड जाईल बॅकवर्ड जाईल. सगळ्याचं मिनिंग काय होतं की तुम्हाला काय काढायचंय? कुत्र जरा जास्तच भुंकतंय. तुम्हाला काढायचंय काय त्याच्यामध्ये? रिएक्शन कोशंट काढायचा आणि ठरवायचं की रिएक्शन पुढे जाणार का मागे जाणार, मग कोणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं ते काढायचं. कळालं? चलो, सो विल स्टॉप हिअर. QC आणि KC काय प्रकार आहे तो आपण आज बघितला. QC इज कॉल्ड एज रिएक्शन कोशंट. ओके, कुत्र काही थांब ना, आपण व्हिडिओ थांबूयात आता. ओके, चलो, गुड बाय, थँक्यू.